विधान भवनामध्ये आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे। विधिमंडळ कामकाजासंदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। अध्यक्ष नार्वेकर, उपसभापती गोरे, त्यासोबतच प्रतोद आणि गटनेत्यांची ही या बैठकीला उपस्थिती असेल। विधान भवनामध्ये 10:30 वाजता सर्वपक्षीय गटनेत्यांची ही बैठक होणार आहे। छावणी मंडळ नागरिक क्षेत्रामध्ये विलीन होणार आहेत। नगर, संभाजीनगर, देवळाली, कामठी, खडकी, पुणे छावणी या मंडळांसंदर्भात निर्णय होणार आहे। छावणी क्षेत्र महानगरपालिकेमध्ये विलीन होण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्व जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। क्षेत्र वेगळा करताना सशस्त्र दलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाणार आहे। तर सर्व मालमत्तांवरील मालकी हक्क राज्य सरकार विनामूल्य हस्तांतरित करणार आहे। छावणी मंडळाची मालमत्ता दायित्व नगरपालिकेकडे हस्तांतरित करणार। लीज मालमत्तांवरील महानगरपालिका नियंत्रित नगरपालिकांकडे हस्तांतरित करणार। भारत सरकारच्या जमिनीवरती मालकीचे हक्क केंद्राकडे राहणार। सशस्त्र दलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाणार आहे। तर छावणी क्षेत्र महानगरपालिकांमध्ये विलीन होण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्व सध्या जारी करण्यात आलेली आहेत। छावणी मंडळ ही नागरिक क्षेत्रामध्ये आता विलीन होणार आहे। अहमदनगर, संभाजीनगर, देवळाली, कामठी, खडकी आणि पुणे छावणी या मंडळांचा यामध्ये समावेश आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, आपण पाहतो आहोत ब्रिटिश काळापासून म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून या कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये जे लोक राहत आहेत त्या लोकांना महापालिकांच्या नागरी सुविधांपासून वंचित राहावं लागतंय आणि अनेक समस्या काळाच्या ओघात त्या ठिकाणी निर्माण झाल्यात। घराचं बांधकाम करायचं असेल, नवीन कोणती इमारत उभी करायची असेल तर या कॅन्टोन्मेंट एरियाज मधल्या लोकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे काही महिन्यांपूर्वीपासून संरक्षण दलाकडून हा प्रयत्न सुरू होता की या कॅन्टोन्मेंट च्या अंतर्गत जे काही नागरी विभाग आहेत त्यांचं हस्तांतर करायचं महापालिकांकडे किंवा संबंधित त्या ठिकाणी जी काही नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्याकडे, आणि त्या दृष्टीने ही पावलं उचलली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थात हे हस्तांतरण होताना मोठ्या लोकसंख्येला महापालिकेमध्ये सामावून घ्यावा लागणार आहे। त्याचा परिणाम महापालिकांमधली एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे किंवा मतदारांची जी संख्या आहे त्यावरती देखील होणार आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन